स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राहता नगरपालिका मोठे परिश्रम घेत आहेत। आतापर्यंत नगर परिषदेने 920 शौचालय पूर्ण करून दिले असून नागरिक त्याचा वापरही करत आहेत। राहता नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्यामध्ये विशेष गुड मॉर्निंग पथक सुरू करण्यात आले। सकाळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना जाऊन भेटणे, त्यांना गांधीगिरी करून गुलाब पुष्प देणे या माध्यमातून शौचालयास उघड्यावर बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। याविषयी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी अधिक माहिती दिली। राहता नगर परिषदेअंतर्गत राहता शहरामध्ये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान या अंतर्गत शहर जे आहे ते हागणदारी मुक्त करण्याचं धोरण ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने राहता नगर परिषदेने सर्वेक्षण केले असता राहता शहरातील जवळजवळ 1000 कुटुंबांना स्वतःचे शौचालय नसल्याची बाब निदर्शनास आलेली होती। त्या अनुषंगाने राहता नगर परिषदेने सर्वेक्षण करून जवळजवळ 800 शौचालयाची कामं पूर्ण केलेली आहेत। 800 लाभार्थींना आपण शासनाकडून प्राप्त असलेले 12,000 रुपयाचे अनुदान वितरित केलेले आहेत आणि त्याद्वारे जवळजवळ 800 शौचालये जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि आज रोजी जवळजवळ 100 शौचालयाचे जे काम आहेत ते सुरू आहेत आणि उर्वरित जे 100 शौचालय जे आहेत त्यांचे कामं नुकतीच येणाऱ्या काही कालावधीमध्ये सुरू होणार आहेत। अशा पद्धतीनं 1000 शौचालय बांधून पूर्ण झाल्यानंतर राहता शहर हे जे आहे ते 100% हागणदारी मुक्त होणार आहे। राज्य शासनानं 31 मार्च 2017 ही महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला हागणदारी मुक्त करण्याची तारीख नगर विकास विभागाने निर्धारित केलेली आहे सर्व नगर परिषदांसाठी। तर राहता नगर परिषदेचं जे उद्दिष्ट आहे ते जानेवारी 2017च्या अखेरीस 1000 शौचालय पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होणार आहे। त्यातून पूर्ण शहर जे आहे ते हागणदारी मुक्त होणार आहे आणि त्या अनुषंगाने नगर परिषदेचे जे आहे ते 3 टप्पे आहेत या संदर्भात। एक म्हणजे एकदा 1000 शौचालय बांधून पूर्ण झाल्यानंतर सदर शौचालयांचा वापर व्हावा म्हणून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे एक गुड मॉर्निंग पथक तयार केले जाणार आहे आणि शौचालय असून देखील उघड्यावर शौचास जाणाऱ्या जे संबंधित नागरिक आहेत त्यांच्यावर विधायक मार्गाने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि हा एक दुसरा टप्पा झाला गुड मॉर्निंग पथकाचा। आणि तिसरा जो टप्पा आहे त्याचे संपूर्ण स्वच्छ शहर यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असेल, यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था असेल, या सर्व बाबी घनकचरा जो आहे त्याच्यावर सेग्रिगेशन करून प्रक्रिया करणे या बाबी सुद्धा आहेत। कारण राज्य शासनानंच संपूर्ण स्वच्छ असा नारा दिलेला आहे आणि नगर परिषदांना स्वच्छतेच्या बाबतीत सर्व बाबी ह्या बंधनकारक केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने राहता नगर परिषद देखील 1 जानेवारी 2017 अखेर हागणदारी मुक्त आणि मार्च 2017 अखेर संपूर्ण स्वच्छ होण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे गाठणार आहे।